श्रीराम। निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झालाय, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लबाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता? आम्ही आहोत ना बरोबर. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचंय. आम्ही रामसाक्ष सांगतो, आपण एकत्र जाऊ. या नवरा बायकोला ती माणसं वाईट आहेत असं वाटलं नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करू लागली. रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाहीये. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझं रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज झाले आणि दोन शिपाई तिथे धावत आली. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी यांना मुक्त केलं. त्यांचे दागदागिने सामान त्यांना परत दिलं. त्यांना घरी पोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसं जाऊ नका हो, थोडं गुळपाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार काम आहेत. ती म्हणाली, थांबा ना जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा अशी असली पाहिजे. आजवर कितीकांच्या वर कितीतरी बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही फार मोठा फायदा असेल ना, तर तो हा की जेव्हा आपण रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणीही नाही. मला तू आपलंसं करून घे. मी अवगुणी असेन, पण तू माझा अवहेर करू नकोस. मी तुला शरण आलोय. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजेच धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवेल त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. श्रीराम.